परंतु काय सांगाल, आज या ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः या ठिकाणी शाखेचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. काय नेमकी माहिती आहे, कशा प्रकारचं जनसंपर्क कार्यालय असणार आहे, कशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी होणार आहेत? जोगेश्वरीमध्ये जनसंपर्क कार्यालय आपण उघडलेलं आहे राजसाहेबांच्या आशीर्वादाने. तर इथे जनतेची खूप तक्रारी असतात, त्याच्यामुळे आपली शाखा या आजूबाजूला नसताना खूप आपल्याला प्रॉब्लेम आहे, जनता आपल्यापर्यंत पोहोचत नव्हती. हे जनसंपर्क कार्यालय फक्त जनतेच्या तक्रारीसाठी उघडलं आणि त्यांचं निवारण आम्ही 100% करणार, हे आमचा राजसाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही शब्द देतो आणि हे नक्की करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पत्नी देखील इच्छुक आहेत यामध्ये, याबद्दल काय माहिती आहे? बघा, इच्छुक तर माझ्या पत्नी पण आहेत, आमचे खूप कार्यकर्ते पण इच्छुक आहेत. तर राजसाहेब जो उमेदवार आम्हाला देतील आम्ही त्याला 100% जिंकून आणू, पणाला लावू. हे इलेक्शन आम्ही पूर्ण जनतेपर्यंत आणि पोहोचलेलो आणि जोगेश्वरीची हवा आता आपली मनसेची झालेली आहे. जेवढे आपले उमेदवार असतील ते 100% आपण निवडून आणू. युतीबाबत काही चर्चा चालली आहे? युतीबाबत ज्या चर्चा असतील ते आपले राजसाहेबांशिवाय आम्ही सांगू शकत नाही. आमचे नेते आहेत, साहेब आहेत, तेच तो जो युतीचा आदेश देतील त्या निमित्ताने आम्ही कामं करू. रोजगार मेळाव्याविषयी काय माहिती? हो, आता आपण रोजगार मेळावा ही प्रतिष्ठानच्या समाजसेवेच्या थ्रू घेतलेला आहे, कारण का आपण या शाखेच्या उद्घाटन करण्याच्या निमित्ताने आपले जोगेश्वरी नगरीत खूप युवक बेरोजगार आहेत. त्या युवक बेरोजगारांचा कोणी विचार करतच नाही आहे. त्या आम्ही सगळ्यांनी मिळून असा विचार केला, आपल्या जोगेश्वरी नगरीत जेवढे बेरोजगार युवक आहेत त्यांना आपल्या परीने जेवढ्या जास्तीत जास्त नोकऱ्या देता येतील आपल्याला आपण तेवढ्या देण्याचा प्रयत्न करू, असा आम्हाला राजसाहेबांचा आदेश आहे. हा रोजगार मेळावा आपल्या बाजूलाच आहे, इथे सुखसागर हॉल जवळ. तो टेलिकॉम कंपनी, IIT कंपनी आहेत, टेलिकॉम, परत बँकिंग फायनान्स आहेत, त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपन्या आहेत. सगळ्या म्हणजे ज्या युवकांना ज्या गरजा आहेत, जे शिकलेली मुलं आजकाल घरी बसलेली आहेत, त्याच्यामुळे त्यांना ज्या त्यांची फील्ड आहे त्या फील्डच्या सगळ्या नोकऱ्या आपण त्यांना तिकडे उपलब्ध करून देतो.